नृसिंह व सरस्वती महाराजांनी गाणगापूरच का निवडले? न सांगितलेला इतिहास, गुप्त गोष्टी. श्री क्षेत्र गाणगापूर हे केवळ एक तीर्थक्षेत्र नसून ते दत्त संप्रदायाचे हृदय मानले जाते. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या अवताराचा मोठा काळ सुमारे 23 वर्ष याच ठिकाणी व्यतीत केला. पण त्यांनी या स्थानाची निवड का केली? यामागे काही ऐतिहासिक आणि आध्यात्मिक रहस्य आहेत. गाणगापूर येथे भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम होतो. यातील अमरजा नदी ही अमृतमय मानली जाते. नृसिंह सरस्वतींना अशा एका स्थानाची गरज होती जिथे नद्यांचा संगम सत्वगुणी ऊर्जा निर्माण करेल. संगमावर प्राचीन संगमेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे. हे स्थान पूर्वीपासूनच सिद्धभूमी होते. या पुरातन ऊर्जेला पुन्हा जागृत करण्यासाठी स्वामींनी गाणगापूर निवडले. स्वामींना आपल्या अवताराची समाप्ती करताना भक्तांसाठी काहीतरी मागे ठेवायचे होते. गाणगापूर हे असे स्थान होते जिथे त्यांनी आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून तिथेच सूक्ष्म रूपाने अखंड वास्तव्याचा संकल्प केला. गाणगापूरमधील भस्म टेकडी हे साक्षात प्रभू परशुरामांनी केलेल्या यज्ञातील राख आहे असे मानले जाते. या टेकडीच्या मातीत दैवी औषधी गुणधर्म आहेत. अशा पवित्र मातीचा सहवास भक्तांना मिळावा हा स्वामींचा हेतू होता. गाणगापूर हे त्या काळी अत्यंत दुर्गम आणि अरण्यमय होते. ज्या भक्ताची श्रद्धा अढळ आहे तोच तिथपर्यंत पोहोचू शकेल. खऱ्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी स्वामींनी हे आडवळणाचे ठिकाण निवडले. गाणगापूरच्या संगमावर असलेले अश्वत्थ वृक्ष हे साक्षात ईश्वरी चैतन्याचे प्रतीक आहेत. ध्यानासाठी आणि अनुष्ठानासाठी आवश्यक असलेली शुद्ध हवा आणि स्पंदने या वृक्षांच्या सानिध्यात विपुल प्रमाणात होती. कलियुगात मानवाला मानसिक आणि अदृश्य शक्तींचा त्रास जास्त होईल हे स्वामींना माहीत होते. गाणगापूरची ऊर्जा ही अशा बाधा जाळून टाकण्यासाठी सर्वात प्रबळ आहे. म्हणून त्यांनी हे शुद्धीकरण केंद्र निवडले. आध्यात्मिक दृष्ट्या पाहिले तर गाणगापूरच्या परिसराची रचना एका नैसर्गिक श्रीयंत्राप्रमाणे आहे. या रचनेमुळे तिथे केलेली कोणतीही उपासना, मंत्रजप, पारायण अनेक पटीने अधिक फलद्रूप होते. अहंकार नष्ट करण्यासाठी भिक्षा, माधुकरी मागणे आवश्यक आहे. गाणगापूर हे असे स्थान होते जिथे आजही स्वामी दुपारी 12 वाजता स्वतः भिक्षा मागायला येतात. ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी हे क्षेत्र निवडले. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायाचा सर्वोच्च ग्रंथ याच भूमीशी जोडलेला आहे. या ग्रंथाची निर्मिती आणि त्यातील अनेक चमत्कार याच परिसरात घडले, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांना एक ठोस पुरावा मिळेल. गाणगापूरच्या परिसरात 8 अत्यंत गुप्त आणि पवित्र तीर्थे आहेत. या तीर्थांमध्ये स्नान केल्याने शरीराची इंटरनल सर्व्हिसिंग शुद्धी होते. भक्तांना निरोगी आयुष्य मिळावे हाही एक गुप्त उद्देश होता. इतर क्षेत्रांच्या तुलनेत गाणगापूरमध्ये मन लवकर निर्विचारी होते. स्वामींना साधकांसाठी एक अशी प्रयोगशाळा हवी होती जिथे समाधी अवस्था सहज साध्य होईल. दक्षिण भारतात संन्याशांसाठी काशी म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र गाणगापूर आहे. दत्तगुरूंना संन्याशी धर्माचा प्रसार करायचा होता. त्यासाठी हे स्थान सर्वोत्तम होते. गाणगापूरमध्ये कर्मकांडापेक्षा सेवेला जास्त महत्त्व आहे. केवळ नामस्मरणाने देव प्रसन्न होतो हे सिद्ध करण्यासाठी स्वामींनी हे साधे पण शक्तिशाली स्थान निवडले. स्वामींना माहीत होते की गाणगापूर हे काळ आणि वेळेच्या पलीकडचे स्थान आहे. प्रलयाच्या काळातही या स्थानाचे आध्यात्मिक महत्त्व टिकून राहील अशा शाश्वत भूमीची त्यांनी निवड केली. शेवटी गाणगापूर हे दत्तभक्तांचे माहेर आहे. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाची वाट पाहते तसे स्वामी आजही तिथे आपल्या लेकरांची वाट पाहत बसले आहेत. भक्तांशी कायमचे नाते जोडण्यासाठी हे सर्वात जिव्हाळ्याचे ठिकाण होते. गाणगापूरची माती जिथे साक्षात दत्त वसती. पौराणिक कथेनुसार
समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब ज्या ठिकाणी पडले तिथे अमरजा नदीचा उगम झाला. या नदीच्या पाण्याचे गुणधर्म अमृततुल्य आहेत. मानवी शरीरातील व्याधी आणि मनातील जळमट साफ करण्यासाठी अशा अमृतमय पाण्याची आवश्यकता होती. म्हणून स्वामींनी हा संगम निवडला. त्या काळी दक्षिणेत परकीय आक्रमणे आणि धर्मपरिवर्तनाचे संकट गडद होते. अशा वेळी सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि लोकांना भक्ती मार्गाकडे वळवण्यासाठी स्वामींना अशा एका सेंट्रल पॉइंटची गरज होती, जिथून ते संपूर्ण दक्षिण भारतावर आपल्या ऊर्जेचा प्रभाव टाकू शकतील. आध्यात्मिक शास्त्रानुसार गाणगापूरच्या भूमीत एक विशेष चुंबकीय ओढ आहे. येथे साधना करताना साधकाची भक्ती लवकर जागृत होते. साधकांसाठी मोक्षाचा मार्ग सुलभ व्हावा हा स्वामींचा यामागील एक गुप्त हेतू होता. गाणगापूर हे मुळात शिवस्थान संगमेश्वरम होते. श्री नृसिंह सरस्वती हे साक्षात दत्तात्रेय विष्णू अंश होते. शिव आणि विष्णू यांच्यातील अद्वैत सिद्ध करण्यासाठी आणि भक्तांना या दोन्ही शक्तींची अनुभूती एकाच ठिकाणी देण्यासाठी त्यांनी हे स्थान निवडले. इतर क्षेत्रात कर्माची फळे भोगावीच लागतात, पण गाणगापूरमध्ये स्वामींनी भक्तांना कौमार्य दिले. येथे येणाऱ्याचे सर्व पाप मी भस्म करून टाकीन असा त्यांचा संकल्प होता. कर्माचा जाळ जाळून टाकण्यासाठी गाणगापूरची भस्म टेकडी हे साक्षात प्रतीक आहे. असे मानले जाते की आजही अनेक महान सिद्ध ऋषी आणि योगी सूक्ष्म रूपाने गाणगापूरच्या परिसरात वास्तव्यास आहेत. या सिद्ध मंडळाचा सहवास सामान्य भक्तांना मिळावा आणि त्यांच्या उपस्थितीने भक्तांचे कल्याण व्हावे यासाठी स्वामींनी या स्थानाची निवड केली. गाणगापूर हे काळ आणि वेळेच्या बंधनातून मुक्त असलेले क्षेत्र मानले जाते. येथे केलेली एक दिवसाची सेवा इतर ठिकाणच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येच्या बरोबरीची ठरते. भक्तांचा वेळ वाचावा आणि त्यांना कमी श्रमात जास्त फळ मिळावे ही स्वामींची यामागील करुणा होती. स्वामींना माहीत होते की भविष्यात मंदिरे आणि मूर्तींवर आक्रमणे होऊ शकतात. गाणगापूरचे भौगोलिक स्थान अशा प्रकारचे आहे की तिथल्या निर्गुण पादुका आणि तिथले पावित्र्य शतकानुशतके आबादित राहील. ही एक प्रकारची नैसर्गिक तटबंदी होती. गाणगापूरची वारी चुकवी यमपुरीची पायरी. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर गाणगापूरची भौगोलिक स्थिती अशा ठिकाणी आहे जिथे राहू केतू आणि शनी सारख्या क्रूर ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. स्वामींना अशा एका जागेची गरज होती जिथे भक्त आल्यावर त्याच्या कुंडलीतील ग्रहपीडा नैसर्गिकरित्या शांत होईल. हे एक प्रकारे पृथ्वीवरील दोषमुक्त वलय आहे. श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयांचा पहिला अवतार यांनी ज्या ऊर्जेची पेरणी पिठापूर आणि कुरोपूरमध्ये केली होती तिचा कळस स्वामींना गाणगापूरमध्ये चढवायचा होता. ही एक प्रकारची आध्यात्मिक साखरी पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्थानावर शिक्कामोर्तब केले. गाणगापूर हे असे स्थान आहे जिथे कितीही मोठा श्रीमंत माणूस किंवा विद्वान आला तरी त्याला झोळी घेऊन माधुकरी मागावीच लागते. मी मोठा आहे हा भाव जिथपर्यंत मरत नाही तिथपर्यंत दत्त भेटत नाहीत. हा अहंकाराचा अंत करण्यासाठी गाणगापूर हे सर्वोत्तम स्थान आहे. गाणगापूरच्या परिसरातील हवेची घनता आणि तिथल्या संगमाची रचना अशा प्रकारची आहे की तिथे केलेले मंत्रोच्चार आणि वेदघोष अवकाशात दीर्घकाळ टिकून राहतात. स्वामींना वेदविद्येचे पुनरुज्जीवन करायचे होते. त्यासाठी हे अकॉस्टिक दृष्ट्या परिपूर्ण स्थान होते. असे मानले जाते की श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी अनेक अदृश्य सिद्धींना आणि देवतांना गाणगापूरमध्ये भक्तांच्या कल्याणासाठी बांधून ठेवले आहे. जेव्हा भक्त तिथे दत्त म्हणून हाक मारतो तेव्हा या अदृश्य शक्ती कामाला लागतात. हे एक प्रकारे स्वामींचे पॉवर स्टेशन आहे. गाणगापूरची यात्रा आजही सोपी नाही.
तिथे राहणं, माधुकरी मागणं आणि सेवेचे नियम पाळणं ही एक तपश्चर्या आहे. ज्याला सोन्यासारखे चकाकायचे आहे त्याला आगीतून जावेच लागते. भक्ताला तावून सुलाखून निघण्यासाठी स्वामींनी ही कठीण भूमी निवडली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींना भक्तांना हे सांगायचे होते की माझे सगुण रूप गेले तरी निर्गुण रूपाने मी इथेच आहे. गाणगापूर हे दत्त संप्रदायाचे माहेर आहे. जशी मुलगी माहेरी गेल्यावर सर्व दुःख विसरते, तसा भक्त गाणगापूरला गेल्यावर जगाचे क्लेश विसरतो. गाणगापूरचा महिमा अगाध, तिथे जो येई तो होई निर्बाध. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.